उभाट्या गटाचे खासदार जनाब संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामधलं भांडण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलंय। या दोन्ही गटामध्ये जबरदस्त गटबाजी सुरू झाली आहे। आपण ती राज्यसभेच्या निमित्ताने बघितली आणि काल ज्या पद्धतीनं आमदार सुनील प्रभू यांनी पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणातले वाभाडे हे विधानसभेमध्ये काढले आणि पत्राचाळीमध्ये घोटाळा झाल्याचं कबूल केलं। संजय राऊत यांच्यामुळे पत्राचाळीमध्ये शेकडो मराठी कुटुंबांना रस्त्यावर यावं लागलं, याची कबुलीच सुनील प्रभू यांनी विधानसभेमध्ये दिली। ज्या पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलं, मराठी माणसाला घराच्या बाहेर काढण्याचं काम संजय राऊत यांच्या माध्यमातून केलं आणि त्याची जाहीर कबुली विधानसभेमध्ये सुनील प्रभू यांच्याकडूनच देण्यात आली आणि त्यांनी सांगितलं की जवळपास 350 कुटुंब हे पत्राचाळीमुळे रस्त्यावर आले आणि याला जबाबदार कोण आहेत तर जनाब संजय राऊत याला जबाबदार आहेत। या निमित्ताने संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे हा सामना बघायला मिळतोय। ज्या पद्धतीनं राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत यांनी शरद पवार साहेबांचं नाव पुढे करून आदित्य ठाकरे यांचा पत्ता कट केला, आता आदित्य ठाकरे यांच्या गटाकडनं संजय राऊत यांचा पत्ता कट करण्याचं काम सुरू आहे। सुनील प्रभू यांनी ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये पत्राचाळीचा प्रश्न मांडला, पत्राचाळी प्रकरणामध्ये संजय राऊत यांना आरोपीच्या कटघऱ्यात उभं केलं। आम्ही सुरुवातीपासून सांगत होतो की पत्राचाळीमध्ये मराठी माणसांचं नुकसान झालंय, पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम केलंय आणि आता त्याची जाहीर कबुली सुनील प्रभू यांनी केली आणि पत्राचाळमध्ये संजय राऊत यांनी केलेला घोटाळा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी होऊन संजय राऊत यांच्यावर पुढील कारवाई केली पाहिजे।